नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत रसमलाई केक. रसमलाई केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते मी इथे स्क्रीनवर शो केलेले आहे. तर आपण घेतला आहे 1 कप मैदा, व्हॅनिला इसेन्स, त्यानंतर हाफ कप दही, त्यानंतर बटर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, थोडं दूध आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स हे सजावटीसाठी. तर मी आता हे सर्व मिश्रण छानून घेतलेलं आहे आणि त्याला एकजीव केलेला आहे सर्व. त्यामध्ये आपल्या गरजेनुसार दूध ॲड करून त्याचं मी एक मिश्रण बनवलेलं आहे. त्यानंतर एका पॉटला मी ऑइल लावून ग्रीस केलेलं आहे. त्यामध्ये बटर पेपर लावून त्यामध्ये थोडा मैदा टाकून त्यामध्ये डस्टिंग केलेलं आहे, जेणेकरून आपला केक खाली चिपकणार नाही. आणि ते पूर्ण मिश्रण रिबन कन्सिस्टन्सीमध्ये आल्यानंतर आपण ते त्या पॉटमध्ये शिफ्ट केलेलं आहे. ते पॉटमध्ये शिफ्ट केल्यानंतर साईडला मी एक कुकर ठेवलेला आहे. त्या कुकरवर ते कुकर किंवा आपण एखादा मोठा पॉट घेऊ शकतो ज्यामध्ये आपल्याला बेक करायचं आहे. त्याला प्रीहीट होऊ द्यायचं 15 मिनिट्स आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण त्या पॉटमध्ये टाकून त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि कुकर लावत असेल तर कुकरची सिटी लावायची नाही. तर आपला केक रेडी झालेला आहे. केक रेडी झाल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं. अर्धा घंटा थंड होऊ दिल्यानंतर त्याला आपण जो बटर पेपर लावलेला होता तो बटर पेपर काढून घ्यायचा. बटर पेपर काढून घेतल्यानंतर त्या केकला आपण 3 भागमध्ये डिवाईड करायचं. तर आपण चाकूच्या सहाय्याने आपण त्याला 3 पार्टमध्ये कट करायचं किंवा थ्रेडिंग मेथडनी पण आपण त्याला इक्वल पार्टमध्ये कट करू शकतो. इक्वल पार्टमध्ये केल्यानंतर वरचा जो पार्ट आहे डोम पार्ट तो काढून ठेवायचा. त्यानंतर इक्वल पार्टमध्ये आपण कट केल्यानंतर आपल्याला प्रत्येक पार्टमध्ये रसमलाईची लेयर्स पाहिजे. तर आपण जे रसमलाईसोबत मिल्क येते ते रसमलाईचं मिल्क सर्व स्लायसेसवर. तर आधी ब्रेड स्लाईस ठेवायचं. त्यानंतर त्यामध्ये रसमलाई मिल्क आहे ते ॲड करायचं. त्याने ते ब्रेड जे आहे ते सोक करेल सर्व रसमलाईचं मिल्क आणि त्याने एक आपल्या रसमलाई फ्लेवरला आणखी एक एन्हान्स होईल. तर आपण त्यामध्ये रसमलाई इसेन्स पण ॲड करू शकतो. तर आपण रसमलाई मिल्क टाकलं आणि ते सोक केल्यानंतर त्यानंतर आपण त्यामध्ये व्हिप केलेली जी क्रीम आहे ती व्हिप केलेली क्रीम आपण लावायची आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे. आपल्याकडे काजू, बदाम, पिस्ता किंवा मग आणखी जे काही ड्रायफ्रूट्स असेल ते ॲड करून त्यामध्ये ॲड करायचे आणि रसमलाईचे छोटे छोटे काप ॲड करायचे. चेरी असल्यास चेरी पण आपण ॲड करू शकतो आपल्या सोयीनुसार. आणि एकावर एक ते तसे थर मांडायचे आणि त्यामध्ये व्हिप क्रीम आणि हे सर्व ॲड करत जायचं. त्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं क्रम कोटिंगसाठी आणि अर्धा घंट्यानंतर फ्रीजमधून काढून त्याला आणखी फिनिशिंग येईल असं आणखी छान व्हिप क्रीम त्याला करून सेट करायचं. आणि त्यानंतर त्यामधले जे एक्स्ट्रा क्रीम आहे ते काढून टाकायची. आणि मग त्यानुसार आपण आपल्या सोयीनुसार जी आपण डिझाईन डिसाईड केली असेल ते डिझाईन आपण देऊ शकतो. तर मी त्यामध्ये छान वर रोज केले आहे रोज नूडल्सनी आणि एक डॉल लावली आहे आणि त्याला मी जे रोजेसचे पाकळे असतात त्याने डेकोरेट केलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला रसमलाई केक हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर असा हा स्वादिष्ट आणि रसमलाई केक तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा केक हे मला नक्की सांगा. लाईक्स अँड शेअर सबस्क्राईब करा.